हे रान आठवते का तुम्हाला? मी गुढीपाडव्याला दाखवलं होतं की याच्यामध्ये जो आहे तो गहू होता आणि त्याच दिवशी जी आहे त्याची कापणी पण झाली होती. आणि आज त्याच रानामध्ये जे आहे ते नांगरणी चालू आहे. चला, सगळे आपापल्या कामाला लागलेत. पप्पा रानात गेलेत आणि मम्मी आशूला घेऊन बाहेर गेलेत. आता म्हटलं की आपण पण आपली कामं करावीत. स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा साड्या घेऊन बसलेले. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माहेरी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ना मी साड्या बघते आणि मी येत ना 1-2 फोटो निकिताला पाठवले होते, पण तिचं ना त्याच्यावरती असं मत आलं की ह्या साड्या छान दिसत नाही. त्याच्यामुळे आता म्हटलं की सगळ्या साड्या ज्या आपल्याकडे आहेत ना तेवढ्या सगळ्या साड्यांचे फोटो काढूयात आणि तिला त्या साड्या पाठवत आणि तीच ज्या याच्यातून एक साडी सिलेक्ट करेल म्हणून. आणि ही साडी मी जी तुम्हाला दाखवते ना ते माझ्या लग्नातला शालू आहे. म्हणजे त्यावेळी एवढीच फॅशन आली होती या साडीची ना, त्याच्यामुळे मी ना शालू म्हणून ही साडी घेतली होती आणि आता मला ही साडी नेसायला अजिबात नको होतं. या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या मी खाली काढून ठेवल्या. या सगळ्यांचे जे आहे ते फोटो काढले आणि निकिताला पाठवले. बघा, म्हणजे ना मला असं वाटतं की आपल्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत, खूप साऱ्या साड्या, त्याच्यामुळे मी साड्या अजिबात घेतल्या नाहीत. पण आता या सगळ्या साड्यांचे फोटो काढून निकिताला पाठवून तर ती म्हणाली की यातली एकही साडी चांगली नाही आहे. त्याच्यामुळे आता मला कळेना की आता नवीन साडी घेऊ की यातलीच एखादी कोणती साडी नेसू. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही आंबे जे आहे ते उतरवले होते आणि जुन्या घरातल्या एका खोलीमध्ये जे आहे ते असे आंबे पिकायला घातले. ते एकदम नॅचरल पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने जे आहे ते असे आम्ही आंबे पिकवतो. त्याच्यामुळे ना या आंब्यांची टेस्ट पण खूप छान लागते. एकदम गोड जे आहे ते असे आंबे खायला लागतात आणि त्याच्यासोबत जे आहे ते झाडाचे नारळ पण पडले होते. ते पण नारळ जे आहे ते या खोलीमध्ये आणून ठेवलेले आहेत. इकडे येऊन मला 8 दिवस झाले आणि हे 8 दिवस कसे गेले काही कळालंच नाही. यात्रेमध्ये पण जे आहे ते आमचे 2 दिवस गेले. सगळ्यांसोबत जे आहे ते खूप छान प्रकारे जे आहे ते आम्ही यात्रा सेलिब्रेट केली आणि मी पुन्हा एकदा बॅग पॅक करते ते म्हणजे माहेरी जाण्यासाठी. उद्या आहे ते मला माहेरी जायचे आणि तिथे पण मी जास्त दिवस काही राहणार नाही. एक 8 दिवसच जे आहे ते तिकडे राहणार आहे. त्याच्यामुळे तेवढेच जे आहे ते कपडे मी घेऊन जाणार आहे, कारण पुन्हा एकदा जे आहे ते मला सासरी यायचे. त्याच्यामुळे तिकडे कपडे न्या आणि परत घेऊन या. त्यामुळे ना लिमिटेड जे आहे ते आता मी कपडे घेऊन जाणार आहे. पण यावेळेस आहेत ना साड्या थोड्याफार जास्तीच्या ज्या आहेत त्या घेऊन जातात, कारण तिकडे जे आहे ते कार्यक्रम आहे. आणि बघा, माहेर जायचं म्हटलं की एक वेगळीच एक्साइटमेंट असते. माझी बॅग पॅक करणं चालू होतं तोपर्यंत आशूचं पण जे आहे ते दादासोबत खेळणं चालू होतं. आता या गेमला तुम्ही काय नाव द्याल ते तुम्हीच सांगा. म्हणजे एका अडगळीच्या खोलीमध्ये बॉल टाकायचा आणि तो पुन्हा एकदा दादाला आणायला सांगायचा, असंच जातो आता आशूचा गेम चालू असतो. एक एक करतात ना, सगळे पाहुणे गेलेले आहेत. म्हणजे कालपर्यंत जे आहे ते सगळं घर रिकामं झालं आणि आज पुन्हा एकदा मी आणि आशू दोघेच जे आहे ते इकडे आहोत. आणि आता आम्हाला अजिबात करमत नाही आहेत, सगळे गेलेत त्याच्यामुळे. 2-4 दिवस सगळेजण होते त्याच्यामुळे ना मस्तपैकी मन रमत होतं. म्हणजे एक्साइटमेंट होती किंवा करमून जात होतं इकडे सगळ्यांच्या नादावादानं. लेट नाईट गप्पा मारणं असेल किंवा खाणं पिणं असेल, हे सगळं चालत होतं. आता सगळे गेलेले त्याच्यामुळे ना काही करमत नाही आहे, असंच बोर होतं. तर ऊन खूप जास्त कडक आहे त्याच्यामुळे दिवसात असं कुठे फिरायला जाता येत नाही आहे. सकाळी कामावरली की घरातच बसा, त्याच्यानंतर डिरेक्टली जे आहे ते 6 वाजताच घराच्या बाहेरती पडा. आणि बाहेरती पण पडली तरी इथल्या इथे समोरच्या समोरच जे आहे ते फक्त तेवढ्याच एरियामध्ये फिरता येतं. असं शहरामध्ये जसं फिरता येतं तसं गावाकडे फिरता येत नाही. त्याच्यामुळे खूप जास्त बोर होतं आहे आणि त्यात आता गप्पा मारायला कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे खूपच जास्त बोर होतं आहे. चला, आज सगळा स्वयंपाक ते आवरलेला आहे. आज माझी जी आहे ती पॅकिंग चालू होते, कारण मला जे आहे ते जायचं आहे माहेरी. आता मला घरचे म्हणले होते माहेरकडचे की आम्ही न्यायला येतो तुला म्हणून. 5 वाजता म्हटले न्यायला येतो. 5 वाजून गेले, अजून येत आले. आता 6 वाजलेत, 6:30 पावणे 7 वाजलेत, अजून पण नाहीत आलेले. आता माहीत नाहीत येणार आहेत की नाही येणार, का डिरेक्टली उद्या येणार आहेत. मला फोन करावा लागेल त्यांना की कधी येणार आहे म्हणून. म्हणजे ठरलं होतं उद्याचंच प्लॅनिंग, पण आज त्यांना फोन आला होता की काहीतरी काम निघालं म्हणून इकडे येणार होते. मग म्हटलं की ठीक आहे, येणारच आहात तर मग म्हटलं मला पण घेऊन जाल. पण आता अजून तरी काही आलेले नाही आहेत. आता किती वाजता येतात ते पण माहीत नाही आहे. पण तरी मी सगळी जी आहे ते बॅग पॅक ते करून ठेवलेली आहे, कारण आलं की परत घाई नको व्हायला म्हणून कोणाचीच. त्याच्यामुळे सगळं जे आहे ते मी आवरून वगैरे ठेवलेले, बॅग पॅक करून ठेवलेली आहे. आता एक कळे ना की ते नेमके जेवायच्या टायमिंगला येत आहेत की काय ते पण माहीत नाही आहे. स्वयंपाक म्हणजे मी जे आहे ते आता करून ठेवलेलं आहे, कारण जर त्यांना नाही चालेल तर मग मला पुन्हा एकदा जे आहे ते उशिरा स्वयंपाकाला लागावं लागेल. त्याच्यामुळे मी आता स्वयंपाक करून ठेवलेलं आहे. शिल्लक राहिलं तर आता उद्या हे खातील घरातले. तर मी जे आहे ते करून ठेवलं, सगळं काम वगैरे आवरून बसलेली आहे. मी वाटच बघत बसले त्यांची. आता जस्ट जो आहे फोन करायचा. चला, आता आजचं रुटीन कसं असणार आहे हे पण तुम्हाला ना दाखवते थोड्या वेळाने.
हाय, मी आत्ता माहेरी आलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला मागाशीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, म्हणजे मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की आता बहुतेक मला काही घरचे न्यायला येणार नाहीत. उद्याचं जे आहे ते येतील, पण त्याच्यानंतर 7:30 वाजता मला पप्पांचा फोन आला की आम्ही येतो आहे म्हणून. त्याच्यानंतर सगळं जे आहे ते चहापाणी वगैरे झालं आणि तिथून जे आहे ते आम्ही 8:30 वाजता निघालो आणि इथे जे आहे ते 20-25 मिनटात पोहोचलो. त्यानंतर मस्तपैकी गप्पा मारल्या आणि मग जे आहे ते जेवायला बसलो 9-9:15 वाजता. आणि अश्विना आत्ता 10 वाजेपर्यंत जे आहे ते खेळत होता. कसं बसं जे आहे त्याला झोपवलं आहे. म्हणजे ना माझ्या भावाच्या मुलांनी त्याला ना खेळणी आणून दिली आहेत आणि त्याच्यासोबत तो बराच वेळ खेळत होता. तर झोपायचं नावच घेत नव्हता. तिकडे असं तर तो 9 वाजता झोपला असता, पण इथे ना तो अजिबात झोपायचं नाव घेत नव्हता. कसं बसं जे आहे त्याला आत्ता जस्ट झोपवलं मी. आता म्हटलं की उद्या जे आहे तो तुझ्या खेळण्यांसोबत खेळ. आणि मस्तपैकी जेवण वगैरे झालं. आज आयतं ताट मिळालं होतं मला आणि फक्त जेवण केलं, ताट पुढे सारलं आणि जी आहे ती इथे सोफ्यावरती येऊन बसलेली आहे. भांडी वगैरे काही केलं नाही, आईला मदत पण काहीच नाही केलेली. मी सगळं जे आहे तिनं जिथलं तिथं सगळं करून ठेवलं. म्हणजे मला अजिबात काम करायची इच्छा झाली नाही. म्हणजे माहेरी आलं की ना एवढा अंगामध्ये आळस तयार कसा होतो मला खरंच कळत नाही. म्हणजे मला ना इच्छा पण नाही झाली तिला असं म्हणायची की थांब बाई, मी भांडी मी घासते म्हणून तू बाकीचं आवरून घे. ते पण मी तिला काही नाही म्हटले. सगळं जे आहे तिनंच केलं. तिलाच उलटं मी म्हटलं की आज आज तू कर म्हटलं. आता माझ्यात स्टॅमिना नाही आहे, मला खूप जास्त कंटाळा आला. आणि त्याच्यावरती तिची रिॲक्शन होती की मी तुला सांगितलंच नाही करायला, तू झोप, करते माझं मी, असं जे तिनं म्हणून टाकलं लगेचच. आणि निवांत जे आहे ते मी सोफ्यावरती बसायला आले. म्हणजे थोडीफार एडिटिंगची कामं केली. म्हणजे बघा ना, जेव्हा आपण माहेर येतो तेव्हा म्हणजे आपल्या अंगामध्ये ना आळस एवढा संचारतो ना, काही काम करायची इच्छा होत नाही, काही नाही. म्हणजे आपल्याला माहीत असतं की ना जरी आपण ते काम नाही केलं ना की दुसरं कोणतरी करणार आहे. म्हणजे ना आपण आईला एवढं ग्रँटेड पकडतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे आहे तिला ग्रँटेड पकडतो की जरी आपण नाही केलं तरी ती करणारच आहे हे आपल्याला माहीत असतं. पण सासरी असं नसतं. सासरी आपल्याला खूप जास्त जबाबदारीने वागावं लागतं. सगळी कामं जी आहेत ती व्यवस्थित जिथल्या तिथं आणि वेळच्या वेळी म्हणजे करावी लागतात आणि ती सगळी कामं जी आहेत जबाबदारीने पूर्ण करावी लागतात. पण इथे तसं नाही आहे. आपण खूप जे आहे ते हलगर्जीपणा कामामध्ये करतो किंवा थोडंफार जे आहे ते दुर्लक्ष करतो कामांकडे. कधी कधी करत पण नाही. इथं आपल्याला बोलणारं कोणी नसतं, कारण का आपल्याला माहीत असतं की आपण 4 दिवसांसाठी माहेरवासीन आहोत म्हणून कोणी आपल्याला कामं सांगणार नाही. किंवा सांगितलं तरी अगदी छोटी मोठी कामं सांगतात. आपण तेवढी जे आहे ते कामं करतो. किंवा खूप मोठी कामं करायला सांगितली की आपण लगेच म्हणतो आई 4 वाजता दिवस मी आलेली आहे, तो अजिबात मला काही काम सांगू नको, आपण तिला असं म्हणून टाकतो. पण तरी ते आपल्याला काही म्हणत नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते आपण आईला खूप जास्त ग्रँटेड पकडतो. चला आता जे आहे ते 11 वाजले आहेत आणि आता मी पण जे आहे ते झोपणार आहे. मला खूप जास्त जो आहे तो कंटाळा आलेला आहे. आणि आता बघू इथून पुढचे सगळे व्हिडिओज जे आहेत ते माहेराकडचे असणार, जेवढे पण शूट करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि मी इथे का आलेली आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तर आलेलीच आहे आणि आणखीन एका कारणासाठी जे आहे ते मी इकडे आलेली आहे. ते पण कारण जे आहे ते तुम्हाला पुढच्या 3-4 व्हिडिओजमध्ये कळेलच. चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.